आणि बहिणींनो, या रामी साहेबांची रामू आणि तुमची रमाई. पण तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या साहेबांनी जास्त ओळखता ना व. माझं साहेब म्हणजे महान पंडित. माझं साहेब म्हणजे महान पंडित, जागतिक विद्वानांचा शिरोमणी, बुद्धाशी लीन होणारा बुद्धाचा महाउपासक, जातीयतेवर तुटून पडणारा सेनापती, गुलामगिरी नष्ट करणारा लढवय्या, मनुस्मृतीचं दहन करणारा क्रांतिकारक, निष्ठावंत, शीलवंत, गुणवंत, न्यायवंत, धगधगत्या विचारांचा महामेरू, ज्वालामुखीतून बाहेर निघालेला तप्त लावा, तर सागरवाणी खोल खोल हृदयाचा, समुद्रवाणी ज्ञान आणि आभाळावाणी उंचीचा, स्वतंत्रपणे चमकणारा प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य म्हणजे माझं साहेब. या पृथ्वीवरील सूर्याचं तेज पाहून आकाशातलं चंद्र तारे यांचं बी डोळं दिपलत बघा. अशा या सूर्याची मी सावली, अर्थात रमाई. माझ्या आयुष्याला लई वेगळं वळण आहे. कसं ते मी तुम्हाला सांगते. माझा जन्म झाला दाभोळगाव जवळ असलेल्या वनन गावात. वनन गावच्या गावकुशीला महारवाडा, 50 दलितांची घरं. माझ्या बाचं नाव भिक्खू धोत्रे, आईचं नाव रुक्मिणबाई, थोरली बहीण अक्का, तिचं लगीन झालतं. म्हणजे आताच्या भावंडांमध्ये मॅच मोठी होती. माझा बा दाभोळच्या बंदरावर वजी उचलायचं काम करायचा, माशांच्या टोपल्या उचलायचं काम करायचं. माझी आई घरकाम करायची. परिस्थिती बेताचीच होती. 2 वेळचं अन्न पोटभर घरात शिजत नव्हतं. आम्हा भावंडांना पोटभर जेवायला मिळावं म्हणून माझा आईबाप उपाशी पोटी राहायचं. उपाशी पोटी राहिल्यानं, वजी उचलल्यानं माझ्या बाच्या कधी कधी पोटात दुखायचं. पण बानी हे पोटाचं छातीचं दुखणं घरला कधी सांगितलं नाही. पुढं जाऊन ते दुखणं वाढतच चाललं. तुम्ही म्हणता ना 5-5 मिनटं खोकल्याची उभळ यायची, ती थांबत नसायची. बाची ही बिघडत चाललेली तब्येत पाहून माझ्या आईनं लई जीवाला घोर लावून घेतला. बघता बघता माझ्या बाच्या अगोदर माझी आईच आजारी पडली. माझी आई आजारी पडली. आईनं आथरून धरलं. आईला अन्न पाणी जायना. एक दिवस घरामध्ये लय माणसं जमली होती. माझा बा डोळ्यात पाणी आणून इकडं तिकडं घरभर धावत होता. आम्हाला लेकरांना कोणी आतमध्ये बी जाऊ देईना. इतक्यात माझ्या आईनं हंबारडा फोडला. अरे माझ्या लेकरांना माझ्याजवळ द्या र. तसं आम्ही आईजवळ धावत गेलो. आईनं गौराई शंकरचा हात हातामध्ये घेतला. आई काहीतरी खुणवत होती, सांगत होती, पोरी तुझं एक खेळायचं दिस. ह्या खेळायच्या दिवसामध्ये ह्या 2 भावंडांची जबाबदारी मी तुझ्यावर टाकून चालली. बाकडं पाहून बी आई काहीतरी खुणवत होती, सांगत होती, पोरी ह्या 2 भावंडांना बघशील तसं तुझ्या आजारी बाला बी बघ. पण आईला सांगता नाही आलं. आईला जोराचा ठसका गेला. आईनं पाणी मागितलं. विठाबाईनं पाणी दिलं. आईला गेलेला जोराचा ठसका थांबलाच नाही किंवा आईला गेलेला ठसका थांबला. ती रक्ताची उलटी होऊन आईला रक्ताची उलटी झाली. आईनं गपकन डोळं झाकलं. पाणी पाणी करता माझी आई आम्हाला लेकरांना सोडून गेली. हो, सोडून गेली. मला तर काय बी समजना. आजारी बाच्या गळ्यात पडून रडावं का मेलेल्या आईच्या छातडावर पडून रडावं. मी समजासनी सांगत होती, माझ्या बासाठी नका रडू, गौराई शंकरसाठी नका रडू. आमचा मामा बी लय रडला. असंच काही दिवस जात नाही. तो एक दिवस भाजी भात बनवला होता. घरात समजासनी जेवण दिलं. शंकर जेवत नव्हता. त्याला आईची लय आठवण आली होती. माझा आजारी बा कोपऱ्यात बसून डोळ्यात पाणी आणून एकटक त्याच्याकडं पाहत होता. मी भरलं ताट घेतलं. पोराजवळ गेली. त्याला 2 घास भरवले. मला म्हणतो, कसा ताये आपली आई कुठं गेली ग? मला तिला बघूशी वाटतं, तिला भेटूशी वाटतं, बोलूशी वाटतं ग. आता ते युलीच्या लेकराला मी तरी काय सांगणार? माझा आजारी बा तरी काय सांगणार?
आपली आई लय का लांबच्या प्रवासाला गेली आज कायमची. काही दिवस जात नाही. तोच माझ्या बाचा आजार, पण त्याला बी टीबीचा आजार झालता. त्याचं बी काम सुटलं, त्याने बी अंथरून धरलं. एक दिवस बाने मला आवाज दिला, रमा रमा. मी धावत गेली. बाने मला म्हणलं, गौरांग शंकरला बोलून घे. पोरी, तुझं एक खेळायचं दिस, तुझी आई तुला सोडून गेली. मी तुझ्यासाठी काय बी करू शकलो नाही, मला माफ कर पोरी. मी बाला म्हटलं, बा असं कसं बोलतोस. बानी गौरांग शंकरच्या डोक्यावर हात फिरवला. माझ्या डोक्यावर हात फिरवायचा तर बाचा हात गळून पडला किंवा गळून पडला. माझा बा बी माझ्या आईवानी आम्हाला सोडून गेला. समजा सोपस्कर मामांनी काकांनी केलं. मग आम्हाला लेकरांचं काय करायचं म्हणून आम्हाला मामांना मामींनी मुंबईला नेलं भायखळ्याच्या डबक चाळीमध्ये. मामांनी मामींनी लय जीव लावला. पण रोज सांच्याला आई दिसल्या तर भासवायचं. ह्या मुंबईमध्ये लय माणसं होती, सारी पाळणारीची माणसं दिसायची. नजर त्या वननगावच्या खुराड्याकडे लागायची. सांच्याला शंकरला घास भरताना आई दिसल्याचा भासवायचा. म्हणून पळून यायचं, भरून यायचं. आई तू माझं लगीन लावून देणार होतीस ना ग, तुझ्या हाताने मला सासरी धाडणार होतीस ना ग. मला सासरी वाटेला लावायचं तर तूच मला सोडून गेलीस. काय आहे तुला कोणत्या दिशेला शोधू आहे. समद्या दिशा सुन्या वाटतात ग आहे. तुला कोणत्या दिशेला शोधू ग आहे. भावांनो बहिणींनो, कुणाचं बी आई बाप असं ह्या वयात लेकरांना सोडून जाऊ नये. मी 9 वर्षाची झाली, मामा मामी माझ्यासाठी पोरग बघायला लागले. आमचं लगीन झालं, तुम्हाला सर्वांनाच ठावच आहे. लगीन झालं, माझ्या आयुष्यात फरक आणि तो काय पडला. मी भायखळ्याच्या डबक चाळीतून परळच्या डबक चाळीत आली, एवढंच नाही. पुढं माझ्या आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं ते काळालाच ठाव होतं. माझं साहेब कॉलेजला जायचं. एक दिवस साहेब कॉलेजातनं आलं. मला म्हणतात, कसं रामू तू आता लिहायला वाचायला शिकलं पाहिजेस. मी म्हटलं, तुम्ही एवढं लिहिता वाचता, मोठी मोठी बुकं वाचता लिहिता, मी आणि शिकून काय करणार. अगं रामू, स्त्रीने शिकलं पाहिजे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती स्त्री जर शिकली तर झोका कसा अचूक दिशेने देईल बघ. मला बी हे पटलं. म्या भय म्हटलं, पण म्या म्हटलं एकाच अटीवर, तुम्हीच मला शिकवायचं. सॉरी तयार झाली. साहेब मला शिकवायला लागलं, मी शिकली. नंतर माझं साहेब मला शिकून लंडनला गेलं. साहेब लंडनला गेलं, पण इकडं माझ्या काळजाचा कोपरा पार करपून गेला. कसं ते तुम्हाला मी सांगते. 18 विश्व दारिद्र्य जणू आमच्या पचीलाच पुजलं होतं. घरामध्ये तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही, पीठ आहे तर भाजी नाही, भाजी आहे तर भाकर नाही. म्या माहीमपासून दादरपर्यंत परळपर्यंत गवऱ्या वेचायची, लाकडं वेचायची, शेण वेचायची. एक दिवस यशवंताला लई भाकरीची भूक लागली होती. तर म्हणला, आहे मला भाकरी दे. घरामध्ये काय नव्हतं, शिवाय भाकरीचं तुकडं यशवंताला दिलं, पाणी दिलं. लय भाकरीची भूक लागली म्हणून त्या पाण्यामध्ये लेकरू बका बका बुडून खायला लागलं. कोरडं भाकरीचं तुकडं त्याच्या घशात अडकलं. पोरगं डोळे पांढरं करायला लागलं. धावत गेली, ग्लासातलं पाणी त्याला पाजलं, घशातला घास पोटात गेला. तेव्हा कुठं जीवात जीव आला. अशीच आमच्या गरिबीची तरा. माझं साहेब लंडनवरून परत आलं, मोठं बॅरिस्टर झालं. जिकडं तिकडं माझ्या साहेबांचा गाजावाजा व्हायला लागला. मोठं साहेब, बॅरिस्टर, नामांकित वकील, जिकडं तिकडं वाऱ्यासारखं माझ्या साहेबांचं नाव पसरू लागलं. भारतात आल्यावर आंदोलनं, मोर्चा, क्रांती केली, क्रांतिकारक मोर्चे केले, सत्याग्रह केले. एक दिवस असाच एक माणूस धावत आला. माझं साहेब बसलं होतं, त्यांच्या पायाशी बसला, धाय मोकलून रडायला लागला. माझं साहेब त्याला म्हणते, अरे
रडतोस काय? आधी काय झालं ते सांग. मला असा रडणारा समाज नाही तर लढणारा समाज तर निर्माण करायचा आहे. तसा तो उठला आणि म्हणू लागला, कोणी म्हणे सावकाराने जमीन घेतली आणि जातीवाचक शिव्या दिल्या. साहेब त्याला म्हटलं, आधी उठ. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखा जग. आधी जा, त्याला जा विचार आणि मग माझ्याकडे ये. तसा तो गेला, धावत धावत गेला. मी म्हणलं, साहेब असं का केलं तुम्ही? समजायची समजून सांगता, समजायची केस घेता आणि याला का केलं असं? साहेब मला म्हणतात, कसं? अगं रामू, अजून किती दिवस आंदोलनं करायची, मोर्चे काढायचे, सभा घ्यायच्या? यांना जर क्रांतीची आणि भंडाचीच भाषा जर समजत असेल तर मी त्यांना त्याच भाषेत बोलणार. कारण गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली नाही तर गुलाम हा गुलामगिरी नष्ट करूच शकत नाही. हा साहेब, ते समजा तुमचं खरं आहे, पण समजायची केस घेता तुम्ही, याची केस कावं नाही घेतली? अगं रामू, तुला काय वाटतं मी केस घेण्यात कसलं मागं पुढे करतो, भेदभाव करतो? एक केस ऐक, पुण्याची जेठेलाल बागडे यांची. ब्राह्मणांनी त्यांच्यावर जातीयतेचा हानीचा दावा करून त्यांना जेलमध्ये डांबलं. कोणताही वकील त्यांची केस घेण्यामध्ये तयार नव्हता. मी त्यांची केस घेतली, स्पेशल कोर्टामध्ये अपील केलं आणि त्यांची निर्दोष सुटका करून दिली आणि हे सिद्ध करून दिलं की आमचा ब्राह्मणांना विरोध नाही तर ब्राह्मणवादाला विरोध आहे. साहेब, ही लोक एवढी सनातनी का असतात व? सनातनी? अगं रामू, जवळकर पुढे काय म्हणतात ते ऐक. ब्राह्मण ही जात अशी आहे, ती वेदाशिवाय जन्मत नाही, भेदाशिवाय वागवत नाही. हजारो फूट जिवंत माणसाचे मुर्दे गाडून त्यांच्या व्रताच्या नावाखाली त्यांच्या टाळूचं लोणी चाटणारी ही जात म्हणजे हडळ आहे, हडळ. अगं रामू, बुद्धांच्या काळात मानवी संस्कृतीला 4 वर्णामधली जे जातीचे वेद होते त्यांना 6000 जातीमध्ये विभागणी करणारी ही जात म्हणजे गिधाड आहे, गिधाड. अगं रामू, यांचे धर्मग्रंथ म्हणजे आपल्यासाठी मृत्यूपत्र आहेत बघ. कुठं संत तुकडोजी महाराज त्यांनी आपले अभंगवाणी ग्रंथांतून मांडलेली त्यांचे ग्रंथ या नराधमांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवली, धर्माच्या नावाखाली, धर्मग्रंथांच्या नावाखाली. छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना ह्या नराधमांनी शूद्र घोषित करून त्यांना राज्याभिषेकासाठी नालायक ठरवले. धर्माच्या नावाखाली, धर्मग्रंथांच्या नावाखाली माणसाला माणुसकीसारखं जगवणारे, माणूस पण शिकवणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या तर मृत्यूनंतर या नराधमांनी पेढे वाटलेत. रामू, पेढे धर्माच्या नावाखाली, धर्मग्रंथांच्या नावाखाली. यांचे धर्मग्रंथ म्हणजे आपल्यासाठी मृत्यूपत्र आहे. अगं, एक ब्राह्मण शिकला तर साऱ्या देशाचा घात करतो, पण एक अस्पृश्य जर शिकला तर साऱ्या देशाचा उद्धार करतो. हे मी चांगलं जाणून आहे रामू. माझ्या साहेबांची जी बंडाची भाषा, क्रांतीची दिशा, ते बोलणं, ते करारं, हे समज पाहून मला लय आनंद झाला, लय आनंद झाला. मला असं वाटलं आता ह्या दीनदुबळ्या समाजाला एक चांगला नेता भेटला होता, एक बाप भेटला होता. भेटला होता ना बाप? भेटला होता ना? तुम्हाला बाप भेटला होता, पण माझा आई पण आणि त्यांचं घरातलं बाप पण पार काळाच्या पडद्यावर विलीन होऊन गेलं होतं. कसं ते मी तुम्हाला सांगते. माझं साहेब अमेरिकेला गेलं, त्या वेळेला मी गरोदर होती. बहिणीनो, गरोदरपणामध्ये पोटात पोटभर अन्न नाही, औषध पाणी नाही, उपाशी पोटी काम करून त्या पोटातल्या बाळाला काय भेटणार? म्हणून रमेश, माझा रमेश जन्मताच तो किरकिर करायचा. माझ्या रमेशला बहिणीनं घोडभर दूध नाही मिळालं, घोडभर दूध. मला तरी दूध कुठून येणार व? पोटात अन्नच नाही तर दूध तरी कसं येणार? विकतचं दूध आणायला दमडी नाही. एवढी गरिबी परदेशात शिकायला गेलेल्या माणसाची पत्नी शोषत होती. माझ्या रमेशला एक घोट मिळाला नाही. एक दिवस माझा रमेश पाळण्यामध्ये शांत झाला की माझ्या रमेशला मी स्वतःच्या हाताने घराच्या मागच्या अंगणात पुरलं. नंतरची इंदू बी दिसायला लय गोरीपान साईबाबांनीच
मोठ्या मोठ्या डोळ्याची देखणी, समजा इंदूचं लय लाड करायचं. माझ्या इंदूला बी उलट्यान जुलाब झालं. 5-6 दिवसात माझी इंदू पार मलून होऊन गेली. 7व्या दिवशी या पदराने मी माझ्या इंदूला झाकले. नंतरचा गंगाधर तर जणू काही जन्मातच त्याच्या संग आजारपण घेऊन आला होता. सदानकदा किरकिर करायचा. एक दिवस घरामध्ये काहीच नव्हतं. उडदाची डाळ मी भिजू घातली, गंगाधरला जोजवलं आणि मोठा लाकडाचा भारा आणायला गेली. लाकडाचा भारा घेऊन आली. गंगाधर आवाज देत होता, आये आये करत होता. मी लाकडाचा भारा टाकला, गंगाधर जवळ गेली, त्याला घेतलं, जोजवलं, परत पाळण्यात घातलं. मला बी लय भूक लागली होती. सकाळी भिजू घातलेली उडदाची डाळ कच्चीच बका खाल्ली, घरला झाडू मारायला घेतला. एवढ्यात गंगाधरने आवाज दिला, आये आये. मी झाडू टाकला, गंगाधर जवळ गेली. गंगाधर तू आवाज दिला होतास ना रे मला? गंगाधर बोल ना. गंगाधर बोललाच नाही की. गंगाधरचं पाठीला चिकाटलेलं पोट त्याच्या बरगड्यानेच त्या बोटाने मोजून ठेवत. ही तर आमच्या गरिबीची दशा होती. ह्या आगीमध्ये मी एकटीच होरपळत राहिले. माझ्या साहेबांना याची कधी झळ पोचू दिली नाही. त्यांच्या अभ्यासामध्ये एकटं येईल म्हणून त्यांना मी सांगितलं नाही. नंतरचा राजरत्न तर लय साहेबांचा लाडका होता. गोरपान राजबिंडा समजा त्याला धाकटं साहेब म्हणायचं. एक दिवस राजरत्न चक्कर येऊन पडला. राजरत्नाला डबल निमोनिया झाला.